भारतामध्ये दरवर्षी 20,000 लोक डॉग बाईट रेबीज होऊन मरतात. 1947 मध्ये न्यूयॉर्कमध्ये रेबीजचा आउटब्रेक झाला. तोपर्यंत न्यूयॉर्कमध्ये सुद्धा, मुंबई पुण्यामध्ये जसे रस्त्यावरती मोकाट कुत्रे आहेत तसे कुत्रे न्यूयॉर्कमध्ये सुद्धा होते. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने पिजन्समुळे होणाऱ्या रोगाला आता नाव दिलेलं आहे की फक्त जिथे कबुतरं जास्त प्रमाणात आहेत तिथे माणसांना फुफ्फुसाच्या काही व्याधी होतात. अमेरिकेमध्ये दरवर्षी 4 मिलियन कुत्रे दयामरण देऊन मारले जातात कारण त्यांना ओनर नसतो. माणसाचे जे रोग आहेत त्यातले 60% जास्त रोग हे प्राण्यांमधनं माणसात येते. पेट डॉग असणं याचा अर्थ असा होतो की यू ॲज अन ओनर आर रिस्पॉन्सिबल फॉर दॅट डॉग. त्या कुत्र्याचं आरोग्य, त्या कुत्र्याचं काय लसीकरण, तो जिथे बाहेर जाऊन कुणाला चावला तर ती तुमची रिस्पॉन्सिबिलिटी. नुसतं म्युन्सिपाल्टीकडनं बिल्ला आणला म्हणजे काम झालं असं नाही. नमस्कार, मी विनायक पाचलक आणि थिंक बँकच्या बिहाइंड द सीन्समध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आजची चर्चा, आजच्या गप्पा एकदम वेगळ्या विषयावर आहेत, वेगळ्या माणसाशी आहेत. माझ्याबरोबर आहेत डॉक्टर अनिरुद्ध बेलसरे. सर, स्वागत आहे तुमचं थिंक बँकवरती. ते असतात अमेरिकेतल्या ऑबर्न युनिव्हर्सिटीमध्ये. ते एक इंटरेस्टिंग काम करतात. ते मूळचे पेशानं सुद्धा डॉक्टर आहेत, पण एकूणातच ॲनिमल, त्यांच्या संदर्भातनं होणारे रोग आणि वन हेल्थ या सगळ्या कॉन्सेप्टवरती त्यांचं काम आहे. डिसीज मॉडेलिंगवरती त्यांचं काम आहे. मुळात हे सगळं काय आहे, ते आपल्यासाठी का महत्त्वाचं आहे आणि त्याच्यातून काय काय गोष्टी घडतात हे सगळं समजून घेण्यासाठी आजची मुलाखत आहे. सर, पुन्हा एकदा स्वागत. आणि पहिला प्रश्न हाच आहे माझा की वन हेल्थ ही जी कन्सेप्ट आहे ही नक्की काय आहे आणि मग तुम्ही काय काम करता? वन हेल्थ ही संकल्पना तशी एक 20 वर्षांपूर्वी याच्याबद्दल चर्चा सुरू झाली, याबद्दल लिहिलं बोललं जायला लागलं, पण ही तशी खूप जुनी संकल्पना आहे. मानवजातीला खूप पूर्वीपासून रोग कुठून येतात आणि त्यामध्ये प्राण्यांचा रोल काय आहे ह्याची जाणीव आणि कल्पना होतीच. जसं का प्लेगची जेव्हा साथ यायची तेव्हा आपल्या सगळ्यांना हे त्या काळी पण माहिती होतं की उंदीर आणि त्यांच्यावरच्या पिसवा आणि त्याच्यातनं या रोगाचा प्रादुर्भाव किंवा या रोगाची लागण होते. एक 100-150 वर्षापूर्वीपर्यंत आपल्याला मायक्रो ऑर्गॅनिझम्स किंवा बॅक्टेरिया, व्हायरस यांच्यामुळे रोग होतात हे लक्षात आलं आणि त्यानंतर झपाट्याने आपलं शास्त्रीय दृष्टिकोन तयार झाला, शास्त्रीय उपचार त्याच्यावरती तयार व्हायला लागले. पण एक 20 वर्षापूर्वी नव्याने ही संकल्पना मांडली गेली, ज्याला वन हेल्थ असं नाव दिलं गेलं. त्याचा अर्थ असा होतो, यू कॅनॉट थिंक ऑफ ह्युमन हेल्थ इन आयसोलेशन. फक्त मानवाचं आरोग्य असं तुम्ही बघून त्याच्यावरती उपाय, उपचार किंवा या दृष्टीने काही गोष्टी करू शकत नाही. हे सगळं कनेक्टेड आहे तुमच्या अवतीभोवतीच्या प्राण्यांच्या आरोग्याशी आणि तुम्ही ज्या वातावरणात राहता म्हणजे एन्व्हायरॉन्मेंटल हेल्थ. तर ही कनेक्शन्स जोपर्यंत आपण लक्षात घेत नाही तोपर्यंत या विषयावरती, विशेष करून रोगांशी जेव्हा आपल्याला सामना करावा लागतो तर त्याच्यावरती योग्य उपाय, योग्य उपचार हे या कॉन्टेक्स्टमध्येच घेता येऊ शकतात असं मांडण्यात आलं. आणि तेव्हापासून वन हेल्थ ही टर्म वापरात आली. आणि आता 2019 नंतर कोविड पॅन्डेमिक झाल्यानंतर त्याच्याबद्दल थोडं जास्त विचार व्हायला सुरुवात झाली. तर थोडक्यात सांगायचं झालं तर असा कुठलाच रोग नाही की जो रोग फक्त माणसामध्येच असतो आणि ज्याचा कुठल्याही प्राण्याशी संबंध नाही. एक उदाहरण द्यायचं झालं की काही लोकांच्या मनामध्ये हे येऊ शकतं की माणसाचा असा एकमेव रोग आहे की ज्याचं आपण प्रयत्नपूर्वक या पृथ्वीवरनं उच्चाटन केलं आहे. त्याला स्मॉल पॉक्स किंवा देवीचा जो हे होता तो आमच्या लहानपणी साधारण 1978 1980 डिक्लेअर केलं वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने की हा रोग आता या भूतलावरती नाही. आपण मोस्टली व्हॅक्सिनेशन करून त्या रोगाचा ट्रान्समिशन थांबवलं, त्याचा प्रादुर्भाव थांबवला आणि त्यानंतर तो रोग, ज्याला इरॅडिकेट म्हणतात, असं इरॅडिकेट केला. असा एकमेव माणसाचा रोग आहे की जो इरॅडिकेट केला गेला. तर तो इरॅडिकेट का करता आला? कारण स्मॉलपॉक्सची लागण माणसाकडून माणसालाच होत होती. त्याचा कुठलाही ॲनिमल रिझर्वॉयर नव्हता.
त्यामुळे ते रिलेटिव्हली सोपं गेलं. तर असा प्रश्न येऊ शकतो की हा तर फक्त माणसाचाच रोग आहे, ह्याच्यात कुठे वन हेल्थ कनेक्शन आहे? तर ह्याच्यात पण वन हेल्थ कनेक्शन आहे. सुमारे 4,500 वर्षांपूर्वी आफ्रिकेमध्ये ज्या वेळेला माणूस आणि त्यांनी बरोबर आणलेले उंट आणि तिथले जे काही रोडंट होते ते एकत्र आले आणि त्यावेळेला ज्याला आपण आता स्पिल ओव्हर म्हणतो, जे आता लोकांना लक्षात ही टर्म यायला लागली, तर तिथे असे जे स्पिल ओव्हर झाले त्याच्यातनं हा कुठल्या तरी रोडंटमध्ये असलेला व्हायरस हा कॅमलमध्ये जाऊन नंतर माणसात आला आणि दॅट व्हायरस स्पेशलाइज्ड ॲज स्मॉलपॉक्स व्हायरस. सो द पॉईंट आय वॉन्ट टू मेक इज, तुम्ही अनेक ठिकाणी असं वाचाल की माणसाचे जे रोग आहेत त्यातले मेजॉरिटी रोग 60% जास्त रोग हे प्राण्यांमधनं माणसात येते. त्यांना झुओनॉटिक डिझिजेस असं म्हणतात, की प्राण्यांमधला रोग हा माणसामध्ये आला. असे आपल्याला अनेक माहिती असतात. पण इमर्जिंग इन्फेक्शस डिझिजेस जे आहेत की जे आता नव्याने यायला लागले, त्यातले 75% जास्त रोग जे आहेत ते प्राण्यांमधनं, विशेषतः वन्य प्राण्यांमधनं माणसामध्ये जंप करतात, ज्याला स्पिल ओव्हर म्हणतात. तर कोविड हा त्यातला एक रिसेंट उदाहरण झालं. तर असं हे जे वन हेल्थ आहे हे फक्त परत हा गैरसमज व्हायला नको की आपण प्राण्यांचं आरोग्य आणि माणसाचं आरोग्य ह्याची सांगड घातली, ह्याच्यावरती उपाय केले तर सगळं ठीक होईल. हे सगळं ज्या कॉन्टेक्स्टमध्ये घडतं, ज्या एन्व्हायरमेंटमध्ये घडतं, त्याचं पण आरोग्य महत्त्वाचं आहे. म्हणजे याचं अगदी सोपं उदाहरण म्हणजे डिफॉरेस्टेशन. एखाद्या भागामध्ये जर का शेती करता म्हणा किंवा काही प्लांटेशन, रबर प्लांटेशन करायचे किंवा आफ्रिकन पाम ऑइल प्लांटेशन करायचे म्हणून जंगलं क्लिअर करण्यात आली, तर त्या ठिकाणचं एन्व्हायरॉन्मेंटचं आरोग्य बिघडतं. त्याच्यामुळे तिथे असलेले व्हेक्टर्स म्हणा, डास म्हणा, गोचिडा म्हणा, अमुक तमुक जे रोगाचे वाहनं आहेत त्यांचा आणि माणसाचा, त्यांचा आणि प्राण्यांचा इंटरफेस बदलतो आणि त्या ठिकाणी ह्युमन आणि ॲनिमल हेल्थ हे अफेक्ट होतं. ही जी कनेक्शन्स आहेत यांचा पूर्ण अभ्यास करून यांच्या कॉन्टेक्स्टमध्ये जर का आपण उपाय केले तरच भविष्यामध्ये आपण रोगांचं जे काय आपल्याला सामना करायचा आहे तो योग्य प्रकारे करू शकतो. हे सगळं थोडक्यात वन हेल्थ या विषयाच्या अंडर येतं. सर, आउट ऑफ साईट इज आउट ऑफ माइंड. त्यामुळं एकतर शहरात जी लोक राहतात त्यांना प्राणी आणि प्राण्यांमुळे होणारे रोग हे लांब वाटतात अनटिल अँड अनलेस कोविड सारखं काही घडत नाही. तर असं नक्की काय आहे आजूबाजूला आपल्या की जे प्रमुख घटक आहेत ज्यांच्या इंटरॅक्शनमुळं किंवा ज्यांच्यामुळं मानवाला किंवा माणसांना वेगवेगळे रोग होत आहेत आणि त्याच्यावर कसं काम होतं? बरोबर, याचं मी थोडंसं कोविडच्या कॉन्टेक्स्टमध्येच उत्तर देतो की तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर आहे. आउट ऑफ साईट इज आउट ऑफ माइंड. आणि यातल्या अनेक गोष्टी आहेत, खरं तर रोगाच्या बाबतीतल्या अनेक गोष्टी आहेत त्या आपल्या आउट ऑफ साईटच असतात. त्या आपल्याला शोध घेतल्याशिवाय किंवा पाठपुरावा केल्याशिवाय त्याच्यातले जे कनेक्शन्स आहेत, त्यातले जे लिंक्स आहेत त्या कळतच नाही. पण थोडासा आपण असा विचार करून बघू की गेले 21व्या शतकामध्ये असे किती आउटब्रेक्स, किती रोग झाले आणि त्यांचं अशा आउटब्रेक्स व्हायचं प्रमाण वाढलं आहे का काय असं वाटायला काय कारण आहे? सो उदाहरण म्हणून 2002-2003मध्ये सार्सचं आउटब्रेक झाला होता. तो हा आत्ताचा जो SARS-CoV-2 आहे तो नसून सार्स कोरोना व्हायरस असा हाँगकाँगमध्ये आणि तिथनं काही देशांमध्ये पसरला होता. तो कोरोना व्हायरसच होता. त्याच्यानंतर माझ्या आठवणीप्रमाणे 2009मध्ये स्वाईन फ्लू याचासुद्धा असा प्रसार झालेला होता. 2012पासनं मिडल ईस्ट म्हणजे मर्स ज्याला म्हणतात, सौदी अरेबिया आणि त्या भागामध्ये अजून एक कोरोना व्हायरस आहे, त्याचा प्रसार अजूनपर्यंत चालू आहे. तो कॅमल्स, उंट आणि माणूस यांच्यामध्ये त्याचं देवाणघेवाण चालू आहे. त्याच्यानंतर 2014पासून आफ्रिकेमधल्या काही देशांमध्ये इबोलाचे 2 आउटब्रेक्स होऊन गेले. 2019मध्ये ऑफकोर्स आपला सार्सचा हे आहे. नंतर मंकीपॉक्स याचा प्रसार आफ्रिकेच्या बाहेर सर्वात पहिल्यांदा झाला. याच्या आधी आफ्रिकेमध्येच फक्त होतो, काही ठराविक देशांमध्येच होत होता. तर असे आपण पाहिले तर असं लक्षात येऊ शकतं की खूप रोग, ज्याला इमर्जिंग डिझिजेस म्हणू, असे आउटब्रेक्स, अशा साथी या 21व्या शतकामध्ये अचानक अशा प्रकारच्या झाल्या. आता हे आपण
सामान्यतः जे पेपरमध्ये येतात, न्यूजमध्ये येतात असे झाले. असे अनेक रोग आहेत की ज्यांचं प्रमाण कमी झालं होतं, पण आता ते नव्याने परत डोकं वर काढायला लागलेत. जसं मिझल्स आहे, त्याचं एक उदाहरण आहे. तर हे सगळं सांगायचा उद्देश एवढाच आहे, तुम्ही परत म्हणताय त्या धर्तीवरती आउट ऑफ साईट आणि आउट ऑफ माइंड असं जे आहे की पब्लिक मेमरी एकतर वीक आहे, की हे घडून गेल्यानंतर काही दिवसांनी काही झालंच नाही असं आपल्याला वाटायला लागतं. हा त्यातला एक भाग आहे. पण ही जी कनेक्शन्स आहेत, आणि आपण प्राणीजन्य रोगांबद्दल बोलतो, आणि बरेचसे जे थ्रेट्स आहेत ते प्राणीजन्य रोगांमधनं येणारे आहेत. तर ते थ्रेट्स आणि ते जे रोग आहेत त्यांचे कनेक्शन्स हे मला असं वाटतं एवढ्याकरता आपल्याला पटकन जाणवत नाहीत. कारण इंग्रजीमध्ये म्हण आहे बघा, फॅमिलियारिटी ब्रीड्स कॉन्टेम्प्ट, की जे आपण रोज बघतो, जे रोज आपल्या आजूबाजूला आहे, तर ते असल्यामुळे त्यात नव्याने काही जाणवत नाही. तर परदेशातनं कोणी माणूस जर का भारतात आला, एअरपोर्टवरनं बाहेर आला, तर त्याला जसं सगळ्यात पहिल्यांदा जाणवतं अरे खूप आवाज आहेत, खूप वेगवेगळे रंग आहेत, जे तो किंवा ती तिकडे बघत नाही, तशातली एक गोष्ट सगळ्यांना जाणवते. डॉग्स, ज्याला काही लोक स्ट्रे डॉग्स म्हणतात, आम्ही त्यांना शक्यतो फ्री रूमिंग डॉग्स म्हणतो. हे तुम्ही भारतामध्ये विमानतळावरनं बाहेर पडल्यावरती तुम्हाला विमानतळाच्या बाहेरच्या टॅक्सी स्टँडपासनं, बस स्टँडपासनं ते तुम्ही जिथे जाल तिथे तुम्हाला कुत्रे, पण भारतीय माणसाला तो रोजचा आहे. वी आर काइंड ऑफ ब्लाइंडेड टू सीइंग डॉग्स अराउंड अस. आणि कुत्रे हा एका प्रकारे अनेक रोगांचा ज्याला आपण रिझर्वॉयर म्हणू, किंवा माणसाची कनेक्शन अनेक रोगांचं जे होतं ते या कुत्र्यांच्या प्रेझेन्समुळे, कुत्र्यांच्या चाव्यांमुळे असं होऊ शकतं. तसंच डास आहेत, किंवा काही ठराविक भागात तुम्ही गेलात तर तिथे गोचिडा असतात, की ज्याच्यामुळे काही नवीन टिक बोर्न डिझिजेस म्हणजे गोचिडांच्या चाव्यातनं होणारे रोग आहेत, ते त्याचा माणसामध्ये संसर्ग होत असतो. तर हे सगळे एजंट आपल्या अवतीभोवती आहेत आणि राहणारच. पण त्याच्यापेक्षा खरा महत्त्वाचा ड्रायव्हर जो आहे, हे रोगांचं प्रमाण वाढायचं आपण काय कारण आहे असं पाहायला गेलो तर सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घ्या अर्बनायझेशन, की ज्याचा आपण सगळे भाग आहोत. की ज्या रेटने अर्बनायझेशन होतंय, की अनेक एका स्क्वेअर किलोमीटरवरती हजारोंच्या पेक्षा जास्त संख्येने माणसं एका ठिकाणी असणं, हेच रोग प्रसारण वाढवण्याकरता कारणीभूत एक खूप मोठा घटक आहे. 100-150 वर्षांपूर्वी ज्या प्रमाणात माणसं एकत्र येत होती अर्बन सेंटर्सला, त्याच्या कैक पटीने आता येतात. बरोबर. त्याच्यानंतर आपला ज्याला ग्लोबल कनेक्टिव्हिटी म्हणू, की एअर ट्रॅव्हल एवढा जगभरात वाढला आहे. तर सगळ्यात रिसेंट उदाहरण म्हणजे अमेरिकेमध्ये गेले 25 वर्ष तरी मलेरियाच्या लोकल केसेस नव्हत्या. त्यांच्याकडे ज्या केसेस होत्या त्याला एअरपोर्ट रिलेटेड केसेस होत्या, की कोणतरी प्रवास करून आलं आणि त्याला मलेरिया झालेला होता, किंवा त्या विमानातनं डास आले जे इन्फेक्टेड होते. त्यामुळे एअरपोर्टच्या आजूबाजूला 1-2 केसेस किंवा काही ठराविक केसेस होऊन जायच्या. आत्ता जे अमेरिकेत ज्या केसेस घडल्या गेल्या 5-6 महिन्यामध्ये, त्याला टेक्निकल भाषेमध्ये ऑटोक्थोनस म्हणतात, म्हणजे लोकल ट्रान्समिशनच्या केसेस घडल्या. म्हणजे त्यांनी हजारो डॉलर खर्चून, मिलियन्स ऑफ डॉलर खर्चून जो रोग आटोक्यात आणला होता, तो आता पुन्हा तिथे नव्याने ट्रान्समिशन सुरू झालं. म्हणजे हा काय फक्त आपला प्रश्न नाही आहे. तर एअर ट्रॅव्हल किंवा ग्लोबल कनेक्टिव्हिटी हा एक महत्त्वाचा ड्रायव्हर आहे, की ज्याने हे होते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माणूस आणि प्राण्यांचा जो इंटरफेस आहे, तो इंटरफेस खूप जलद गतीने बदलतोय. त्याला परत कारणं हीच सगळी आहेत, की शेतीचा प्रकार बदलतोय, त्याला इंटेन्सिफिकेशन म्हणतात, की शेतीचा प्रकार इतक्या गतीने बदलतोय की त्या ठिकाणी वन्य प्राणी किंवा डास, कीटक, इतर गोष्टी आणि माणूस यांचा इंटरफेस जो आहे, की जिथे हे एकत्र येतात, तो बदलून गेला. तो बदलल्यामुळे तिथलं रोगाचा जो प्रसार आहे त्याचा पॅटर्न बदलला. अशा ह्याने साऊथ अमेरिकेमध्ये आता नव्याने मलेरियाचा, की जो माकडांमधला जो मलेरिया आहे तो आता माणसांमध्ये जास्त प्रमाणात दिसायला लागला. त्यामुळे घडतंय सगळीकडे. ज्याला मी म्हटलं ग्लोबलायझेशन, अर्बनायझेशन, ॲग्रिकल्चरल इंटेन्सिफिकेशन आणि ग्लोबल कनेक्टिव्हिटी, हे सगळ्या प्रकारांमुळे आपण वेगवेगळ्या प्रकारे
रोगाचे जे विषाणू जीवाणू जे काय एजंट्स आहेत त्यांच्याशी आपला कॉन्टॅक्ट वेगळ्या प्रकारे यायला सुरुवात झाली. म्हणजे इबोलाचं परत तेच उदाहरण आहे. भीती ही आहे की आफ्रिकेमधल्या ठराविक देशांमध्ये इबोलाच्या केसेस घडतात, पण आता एअर ट्रॅव्हल एवढा सोपा आहे की आज एक पेशंट इथे आहे आणि तो उद्या अचानक न्यूयॉर्कमध्ये आला किंवा मुंबईमध्ये आला, तर तिथे माणसं ज्या प्रकारे एकत्र येतात त्याच्यामध्ये जर का असं स्पिलओव्हर झालं किंवा असं ट्रान्समिशन सुरुवात झाली तर आपल्या सगळ्यांना नव्या नव्या रोगांचा सामना करावा लागेल. तर मंकी पॉक्स हे त्याचं सगळ्यात महत्त्वाचं उदाहरण आहे. ह्या सगळ्या गोष्टी थेरॉटिकल लेवलला तर मान्य आहेतच, पण एंड युजर म्हणून ज्यावेळी मी विचार करतो त्यावेळी मी पुण्यात राहतो, कोल्हापूर पुणे मुंबई असा प्रवास असतो, तर मला 4 घटक दिसतात जे माझ्या आजूबाजूला आहेत तुमच्या बोलण्यातले. एक डास जे सर्वत्र दिसतात, दुसरी कुत्री ती आजूबाजूला असतात आपल्या, तिसरी काही प्रमाणात मांजरं पण ती महानगरात आता कमी होताना दिसत आहेत, आणि चौथी कबूतर. मला एंड युजर म्हणून यातलं काही न कळणारा व्यक्ती म्हणून माझा आणि मेडिकलचा काही संबंध नाही आहे. या 4 घटकांपासून काय काय घडू शकतं, काय घडतंय, कसं प्रिव्हेंट करावं? बरोबर. नाही, हा एकदम योग्य प्रश्न तुम्ही विचारलात. आणि आता मी डिझीज इकॉलॉजी हा विषय शिकवतो किंवा त्याच्यामध्ये संशोधन करतो, तर त्याच्यामध्ये थोडी ही संकल्पना अजून सोप्या भाषेत समजावून सांगायला एक एपिडेमिओलॉजिकल ट्रँगल अशी कॉन्सेप्ट आहे. म्हणजे त्याचे 3 घटक आहेत. एक म्हणजे होस्ट म्हणजे असा प्राणी की ज्याला तो रोग होतो किंवा तो रोग होऊ शकतो किंवा तो त्या रोगाच्या प्रसारामध्ये, म्हणजे ॲनिमल हू इज ससेप्टेबल टू अ डिझीज ऑर अ पॅथोजन, आणि त्याच्यात आपण पण आलो. त्यामुळे होस्ट हा एक घटक झाला. पॅथोजन की ज्या विषाणूमुळे किंवा ज्या जीवाणूमुळे रोग होतो तो घटक. होस्ट, पॅथोजन आणि एन्व्हायरॉन्मेंट असा तो ट्रायंगल आहे. तर याच्यामध्ये तुम्ही जसं म्हणलात की आपण शहरात राहतो आणि आपला प्रत्यक्ष वाईल्ड लाईफशी संबंध यायचं प्रमाण अतिशय कमी असू शकतं किंवा नाहीच आहे असं होऊ शकतं. पण आपला संबंध कोणाशी येतो तर ज्याला सिनअँथ्रोपिक ॲनिमल्स आपण म्हणू शकतो. सिनअँथ्रोपिक म्हणजे असे प्राणी की जे पाळीव नाही आहेत, पण जे प्राणी ओव्हर द कोर्स ऑफ थाउजंड्स ऑफ इयर्स माणसाच्या अधिवासात राहायची, ज्यांनी काय म्हणता येईल जे ॲडॅप्ट झाले, असे तुमच्या डोळ्यापुढे पहिले यायला पाहिजे उंदीर. तुम्हाला भले दिसत नसतील उंदीर आजूबाजूला, पण न्यूयॉर्कसारख्या मोठ्या शहरांमध्ये सुद्धा उंदरांचं एक खूप मोठं पॉप्युलेशन हे त्यांच्या अंडरग्राऊंड हे आहे, त्याचा अभ्यास केला जातो. आपल्याकडे अभ्यास केला जात नाही. आता आम्ही मुंबईला जेव्हा शिकत होतो त्यावेळेला परेल भागामध्ये रात्री बाहेर पडलं की रस्त्यावरती लोक झोपलेली असायची आणि त्यांच्या आधनंमधनं मांजराच्या साईजच्या घुशी आणि उंदरं हिंडताना आम्ही पाहिलेले तर अनेक जणांनी पाहिली असतील. त्यामुळे दे आर अ पार्ट ऑफ युअर एन्व्हायरमेंट. ते आहेत, दिसोत न दिसोत, दे आर देअर. डास ऑफकोर्स आपल्याला त्यांचा त्रास होतो म्हणून लक्षात येतं. तर पुण्यात मी आता बघतोय तर डास सगळीकडेच आहेत आणि इन मेनी वेज पीपल हॅव गॉटन यूज टू देम. आधी आम्ही असं ऐकायचो आमच्या लहानपणी की डोंबिवलीत खूप डास आहेत, तसं आता राहिलं नाही. आता डास सगळीकडेच आहेत. कबुतरं, ज्या प्रकारचे बिल्डिंगा बनतात, ज्या प्रकारचे त्यांचं मे बी काय डिझाईन असेल, तिथे चिमण्यांना मे बी स्थान नाही आहे त्यामुळे चिमण्या कमी झाल्या, पण कबुतरांना ते पर्चेस, त्या जागा या सूट होत असतील तर कबुतरांची संख्या वाढली. तुम्ही म्हणलात तसे ते दिसतात. पण याच्या व्यतिरिक्त अजून अशा अनेक सिनॅन्थ्रोपिक प्राणी, कीटक अशा गोष्टी आहेत की ज्यांची आपण नोंद घेत नाही किंवा कदाचित आपल्याला ते दिसत नसेल, पण दे आर ऑल अ पार्ट ऑफ द एन्व्हायरमेंट आणि आपला त्यांच्याशी डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली संबंध येत राहतो. आता त्यातलं डासांच्या उदाहरण घेतलं तर मलेरिया किंवा डेंग्यू किंवा असे रोग जे आपल्याला सामान्यतः माहिती आहे ते डोक्यामध्ये येत असतील. पण एक इमर्जिंग रोग की ज्याच्याबद्दल आपण अजून काही फार संशोधन भारतामध्ये केलेलं नाही आहे, पण ते केलं तर इट विल बी लाईक किकिंग द हॉर्नेट्स नेस्ट. त्याचं थोडक्यात तुम्हाला उदाहरण सांगतो आणि तिथे परत तुमचं डास आणि कुत्रे आणि माणूस असा एक तिथे संबंध तयार होतो. तर एक डायरोफायलेरिया इमायटिस नावाचा एक जंतू आहे. तर हा सामान्यतः डासांच्या
मधनं ट्रान्समिट होतो आणि त्याचा मेन होस्ट, आपण जे होस्ट पॅथोजन आणि एन्व्हायरमेंट म्हटलं, त्यातला मेन होस्ट हा डॉग्स किंवा कुत्रा प्रजातीतले प्राणी आहे. त्यामुळे कुत्र्यांमध्ये तो डायरोफायलेरिया डेव्हलप होऊन त्याला हार्टवर्म असं नाव आहे. हार्टवर्म म्हणजे हृदयामध्ये ज्या काही तुमच्या आर्टरीज आणि व्हेन्स येतात त्याच्यामध्ये तो ग्रो होतो आणि तिथे राहून तो अंडी घालत राहतो आणि त्यांनी हृदयाच्या किंवा त्या आर्टरीज व्हेन्सना थोडासा धोका उत्पन्न होतो आणि रोग होतो. तर असा हार्टवर्म डिझीज उत्तर अमेरिकेत आणि इतर काही भागांमध्ये खूप प्रमाणात कुत्र्यांमध्ये आढळतो आणि त्यांना त्याच्यावरती नियमित प्रिव्हेंटिव्ह उपचार करावे लागतात. आपल्याकडे डायरोफायलेरिया MITs आहे, पण आपल्याकडे जास्त प्रमाणात एक डायरोफायलेरिया रिपेन्स नावाचा हे आहे. तर तो माणसामध्ये त्याचं लागण होते आणि कुत्र्यासारख्या माणसाच्या फुफ्फुसांमध्ये किंवा हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये तो ग्रो होऊ शकतो. तो झाल्यावरती सामान्यतः सिम्पटम्स दिसतील बरा न होणारा खोकला, छातीत दुखणे, असे नॉन स्पेसिफिक सिम्पटम्स. आणि रुटीनली तुम्ही डॉक्टरांकडे गेलात, एक्सरे काढलात तर ह्याचं डिटेक्शन होईल असं नाही. त्यामुळे अनेक वेळेला हा अनरिपोर्टेड राहतो. भारतात ज्या ठिकाणी थोडं सर्व्हेलन्स केलेलं आहे तिथे कुत्र्यांमध्ये डायरोफायलेरिया रिपेन्स सापडला आहे, तिथे डासांमध्ये सापडलेलं आहे, पण त्याच्या पुढे आपण फार काही संशोधन केलेलं नाही. त्यामुळे माझ्या मते हा एक इमर्जिंग वन हेल्थ इश्यू असू शकतो भारतामध्ये, की ज्याची आपल्याला जाणीव जर का अजून काही वर्षांनी झाली तर उशीर झालेला असेल. तर पिजन्स तुम्ही म्हणलात, कबुतरं, तर आता वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननी पिजन्समुळे होणाऱ्या रोगाला आता नाव दिलेलं आहे. म्हणजे इट इज नाव अ नोन एंटिटी, की फक्त जिथे कबुतरं जास्त प्रमाणात आहेत तिथे माणसांना फुफ्फुसाच्या काही व्याधी होतात. सो देर इज अ डायरेक्ट कनेक्शन विथ ऑल दीज ॲनिमल्स अँड सिनॅन्थ्रोपिक स्पेसीज दॅट ते आपल्या अवतीभोवती आहेत. तर हे सगळे वन हेल्थ कनेक्शन्सच आहेत. तुम्ही किती शोध घ्याल, किती बघाल, त्याच्यावर तुम्हाला त्याची सिव्हिअरिटी काय आहे, त्याचे दुष्परिणाम काय आहेत ते दिसेल. सो आणि तुमचा जो ॲक्च्युली एक्सपर्टीचा भाग आहे जो मी तुमच्याबद्दल वाचताना बघितला होता तो म्हणजे रेबीज. आणि जसं आपण डासांबद्दल बोललो, कबुतरांबद्दल बोललो, तसं कुत्रा हा सेन्सिटिव्ह विषय. तो पाळीव प्राणी म्हणूनही खूप जणांना आवडतो. आजूबाजूला खूप दिसतात, घाबरणारेही लोक असतात, वेगवेगळ्या कॅटेगरीमधली लोक असतात, पण कुत्र्याबद्दल प्रत्येकाचं काही ना काहीतरी मत असतं. त्यामुळे ही सगळी मतं माझ्यापुरती बाजूला ठेवून मी तुम्हाला असं विचारतोय की कुत्रा मनुष्य संबंध आणि त्यातनं होणारे आजार यांचं नक्की काय लॉजिक आहे, कारण तो आत्ता सर्वाधिक आजूबाजूला दिसणारा प्राणी म्हणून. नाही, तुम्ही अगदी नेमकं मांडलं आणि तो माझ्या अभ्यासाचा एक विषय राहिलेला आहे आणि मी त्याला एक विकेड प्रॉब्लेम असं म्हणेन. आणि तुम्ही म्हणलात त्याच सगळ्या कारणांमुळे की अनेक लोकांच्या दृष्टीने मॅन्स बेस्ट फ्रेंड या सदराखाली कुत्रा येतो, मग तो पेट डॉग असेल, आणि लोकांचे त्याच्याबद्दल रेंज ऑफ इमोशन्स आहेत की काही लोकांना त्यांची खूप भीती वाटते, ते काही लोकांना ते स्वतःच्या मुलांपेक्षा जास्त जवळचे वाटतात. अशी एक रेंज ऑफ इमोशन्स ही एक पहिली गोष्ट झाली. त्याच्यामध्ये ही गोष्ट कॉम्प्लेक्स होण्यामागचं अजून एक कारण असं आहे की मी तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे की आपल्या अवतीभोवती आपण कायम कुत्रे बघत आलेलो आहोत लहानपणापासून आणि अनेक वर्षांपासून, की पाश्चिमात्य जगतामध्ये एक साधारण गेले 50 वर्ष आपण म्हणू, त्यांच्याकडे पेट ओनरशिप ही जास्तीत जास्त रिस्पॉन्सिबल करण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. आणि त्याचा एक भाग म्हणून मोकाट जनावरं, विशेषतः मोकाट कुत्रे रस्त्यावरती असता कामा नयेत, अशा प्रकारे त्यांचं सगळं लेजिस्लेशन आहे. तुम्हाला शक्यतोवर प्रगत देशांमध्ये रस्त्यावरती कुत्रे फिरतायत असं दिसणार नाही. जिथे जिथे ते कुत्रे असतात तिथे ते पकडून त्यांना ॲनिमल शेल्टरमध्ये काही काळाकरता ठेवलं जातं आणि त्याच्यानंतर जर का त्यांना कोणी ॲडॉप्ट केलं नाही तर त्या कुत्र्यांना ज्याला युथनेशिया म्हणतात, म्हणजे त्यांना इंजेक्शन देऊन दयामरण दिलं जातं. या सगळ्या देशांमध्ये कुठेही रस्त्यावरती मोकाट स्वरूपामध्ये कुत्रा असण्याला पूर्ण विरोध आहे. त्यांच्याकडे त्याच्यावरती कुत्रा ॲज अ पेट भरपूर प्रेम करतील, भरपूर पैसे खर्च करतील, सगळी काळजी घेतील, पण बेजबाबदारपणे रस्त्यावरती सोडलेले कुत्रे तुम्हाला दिसणार नाही. हा एक पाश्चिमात्य, तिथे 50 वर्ष झाली, त्याच्या आधी आपल्यासारखंच होतं.
1947मध्ये न्यूयॉर्कमध्ये रेबीजचा आउटब्रेक झाला. तोपर्यंत न्यूयॉर्कमध्ये सुद्धा, मुंबई पुण्यामध्ये जसे रस्त्यावरती मोकाट कुत्रे आहेत तसे कुत्रे न्यूयॉर्कमध्ये सुद्धा होते. त्यामुळे ते काही फार अगदी पहिल्यापासून सगळं स्वच्छ आणि कुत्र्यांच्या शिवाय राहिलेले तर असं नाही. पण तेव्हा त्यांच्या लक्षात असं आलं की आपल्याला जर का रेबीजसारख्या रोगांचा नियंत्रण करायचं असेल तर मोकाट कुत्र्यांची संख्या आपल्याकडे असून चालणार नाही. आणि मग त्यांनी पुढचे 30-40 वर्षांमध्ये, ज्याला रिस्पॉन्सिबल पेट ओनरशिप म्हणतात, तसे कायदे आणले. आणि त्याचबरोबर एक सिस्टीम बसवली की जेणेकरून मोकाट कुत्र्यांचं संख्या ही कायम त्यांना नियंत्रित ठेवता येईल. अनफॉर्च्युनेटली आपल्याकडे असं झालं की भूतदया या सदराखाली, आणि मग त्याला काय धार्मिक गोष्टी असतील किंवा अजून काय असतील, आपल्याकडे ही सिस्टीम कधी आली नाही आणि कदाचित कधी येऊ शकणार नाही. बरोबर. म्हणजे तुम्हाला जस्ट आकडा माहिती असावा म्हणून सांगतो, अमेरिकेमध्ये दरवर्षी 4 मिलियन कुत्रे हे दयामरण देऊन मारले जातात, कारण त्यांना ओनर नसतो. 4 मिलियन एव्हरी इयर. बरोबर. भारतामध्ये आत्ताच्या एस्टिमेटप्रमाणे 80 मिलियन स्ट्रे डॉग्स आहेत. मी त्यांना स्ट्रे डॉग म्हणत नाही, मी त्यांना फ्री रोमिंग डॉग्स म्हणतो. कारण परत द रिझन वाय आय कॉल दिस अ विकेड प्रॉब्लेम, की आपल्याकडे अशी कॅटेगरी करणं फार अवघड आहे की हा पेट डॉग आहे आणि हा स्ट्रे डॉग आहे. आपल्याकडे ज्याला काही लोकांनी प्रयत्न केला त्याला कम्युनिटी डॉग्स म्हणतात. कम्युनिटी डॉग याचा अर्थ काय झाला की माझी चहाची टपरी आहे, माझ्या चहाच्या टपरीच्या भोवती 4-5 कुत्री कायम असतात. मी दिवसभरात राहिलेलं काहीतरी त्यांना खायला घालतो, त्यामुळे ते माझ्या इथे आसपास असतात. रात्री मी बंद करून गेल्यावर ते तिथेच गाडीच्या कडेला झोपतात. शेजारच्या घरातले लोक त्यांना काही दगडं बिगडं मारत नाही. बरोबर. तर आता हे डॉग्स ओन्ड आहेत का स्ट्रे आहेत सांगणं अवघड आहे. याला आपण म्हणतो कम्युनिटी डॉग्स. पण तुम्ही जर का नीट ह्याने याच्याकडे पाहिलं तर पेट डॉग असणं याचा अर्थ असा होतो की यू ॲज अन ओनर आर रिस्पॉन्सिबल फॉर दॅट डॉग. त्या कुत्र्याचं आरोग्य, त्या कुत्र्याचं काय लसीकरण, त्या कुत्र्याचं तो जिथे बाहेर जाऊन कुणाला चावला तर ती तुमची रिस्पॉन्सिबिलिटी. त्याला आपण पेट डॉग म्हणतो. नुसतं म्युन्सिपाल्टीकडनं बिल्ला आणला म्हणजे काम झालं असं नाही. इट मीन्स यू आर रिस्पॉन्सिबल फॉर द ॲनिमल. तसं कम्युनिटी डॉगमध्ये तुम्ही खायला घालताय पण यू आर नॉट रिस्पॉन्सिबल. आणि या कुत्र्यांपासून जे धोके आहेत ते आपण बऱ्याच प्रमाणामध्ये आता तुम्हाला रोज पेपरमध्ये वाचायला मिळेल. अमुक आग्र्यामध्ये 8 वर्षाच्या मुलीवरती कुत्र्याने हल्ला केला आणि रस्त्यावरती तिला मारलं, पासून ते हॉस्पिटलमध्ये घुसून अर्भकाला पळवून नेलं, इथपर्यंत सगळे बातम्या खूप जास्त प्रमाणात तुम्हाला गेल्या 5-10 वर्षामध्ये वाचायला मिळत असतील. त्यामुळे हा एक इश्यू, द रिझन इट इज अ विकेड प्रॉब्लेम, की आपण त्यांना कॅटेगराईज नाही करू शकत की हे पेट डॉग आहेत आणि हे स्ट्रे डॉग आहेत. त्याच्यामधला एक खूप मोठं आपल्याकडे ज्याला त्या कंटिन्युअमवरती एक खूप वेगवेगळ्या प्रकारच्या कॅटेगरीज आहेत. जसं गावांमध्ये अनेक लोक शेतावरती कुत्रे असतात, त्यांच्यावर जीवापाड प्रेम करतात, पण ते मोकळेच फिरत असतात. मग त्यांना कुठल्या डेफिनेशनमध्ये बसवणं, आणि हा आपला स्पेसिफिक इश्यू आहे, हा आपण मान्य केला पाहिजे. त्यामुळे मी अजिबात असं म्हणत नाही की अमेरिकेसारखं किंवा युरोपसारखं आपल्याकडे तशीच सिस्टीम पाहिजे. आणि त्यामुळे मी असं कायम सांगत आलो आहे की याला उपाय काय, तर त्याची सुरुवात होणार आहे लोकली रेलेव्हंट स्ट्रॅटेजीज, की हे सगळं गृहीत धरून आपल्याला स्ट्रॅटेजीज बनवायला लागतील. त्याकडे आपण नंतर येऊ. पण तुम्ही जो विचारलात प्रश्न की हा कुत्र्यांचा आणि रेबीजचा आणि हा जो सगळा, ही जी सगळी समस्या आहे त्याची सुरुवात इथनं होते की आपल्याकडे एकतर जगात कुठेही नाहीत एवढे कुत्रे आहेत. 80 मिलियन याचा अर्थ काय होतो हे अनेक या विषयावर बोलणाऱ्या लोकांना लक्षात येत नाही. पण याचा थोडक्यात अर्थ रोगाच्या दृष्टीने असा होतो की तुमच्याकडे 80 मिलियन होस्ट्स आहेत की जे कन्याकुमारीपासून जम्मू आणि काश्मीरपर्यंत सगळीकडे आहेत. दे आर ऑल कनेक्टेड इन सेव्हरल वेज. बरोबर. आणि दे आर होस्ट्स फॉर मेनी पॅथोजेन्स इन्क्लुडिंग रेबीज. रेबीज हा त्यातला एक विषय आहे. असे अनेक रोग आहेत की ज्याच्यामध्ये दे प्ले अ रोल ॲज होस्ट्स, दे प्ले अ रोल ब्रिंगिंग दोज डिसीजेस टू ह्युमन्स. तर हा सर्वंकष विचार केल्यानंतरच आपण या समस्येची खरी जी ज्याला काय म्हणता येईल, ज्याला इंटेन्सिटी आहे ती समजू शकतो. तर
त्या होस्ट पॅथोजन एन्व्हायरमेंट ट्रायंगलमध्ये आपल्याकडे मुबलक होस्ट या फ्री रोमिंग डॉगच्या स्वरूपात आपल्याकडे आत्ता आहेत. आणि अगदी तुम्ही म्हणलात तसं की वेगवेगळ्या लोकांचं ह्याच्याबद्दल मतं खूप वेगवेगळी आहेत. एक छोटा वर्ग आहे पण दे आर व्हेरी व्होकल. त्यांचं असं म्हणणं आहे की लर्न टू लिव्ह विथ दीज डॉग्स. आपण शिकलं पाहिजे ह्यांच्याबरोबर राहायला. मग ते त्यांना रस्त्यावरती खायला घालतात. मग ते त्यांना काय जेवढी कुत्री सापडतील तेवढ्यांना जमेल तेव्हा लसीकरण करतात. काही जण ॲनिमल बर्थ कंट्रोल म्हणजे त्यांचं न्यूटरिंग की निर्बीजीकरण ज्याला म्हणतात असं करून घेतात. पण जोपर्यंत हे सगळे उपाय जे आहेत ते स्पोरॅडिक होतात की पुणे शहरामध्ये होतात पण पुण्याच्या आसपासच्या गावांमध्ये होत नाही, तोपर्यंत या उपायांना काही अर्थ नाही. आणि त्याचप्रमाणे हा 80 मिलियन आकडा तुम्ही लक्षात घेतलात तर सरसकट सगळ्या कुत्र्यांना मारून टाका असं जे म्हणतात ते पण काही काम करणार नाही. इट इज इम्पॉसिबल. सरसकट 80 मिलियन कुत्र्यांना उचलून शेल्टरमध्ये ठेवा तर ती आपली ताकदच नाही. शेल्टर चालवायला खूप जास्त पैसे लागतात योग्य प्रकारे चालवायला. नुसतं तारेचं कुंपण करून आत कुत्रे सोडून दिले असा अनेक लोकांचा समज आहे, पण तसं नाही आहे. त्यामुळे शेल्टरिंग इज आउट ऑफ क्वेश्चन. युथनेशिया की मारून टाका इज आउट ऑफ क्वेश्चन. पण त्याचप्रमाणे जे आता गेले 20 वर्ष ॲनिमल वेलफेअर किंवा ॲनिमल लवर जी लॉबी, डॉग लवर जी लॉबी आहे ते सांगत आले आहेत की सगळ्या कुत्र्यांचं ABC करा म्हणजे हा प्रश्न निघून जाईल. तो मूर्खपणाचा आहे, तो अशास्त्रीय सल्ला आहे. मी कायम त्या लोकांना विचारतो की जगामध्ये मला असं एक देश दाखवा की जिथे तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे ABC म्हणजे ॲनिमल बर्थ कंट्रोल केलं आहे आणि त्यांच्याकडचा प्रश्न मिटला आहे. जगात असा एकही देश नाही जिथे मोकाट कुत्र्यांचं ABC करतात. सगळ्या प्रगत देशांमध्ये पेट डॉग्स बाबतीत स्ट्रिक्ट रूल्स आहेत. तुम्ही त्यांचं सर्जरी केली पाहिजे, तुम्ही त्यांना वॅक्सिनेट केलं पाहिजे, दरवर्षी चेकअप केलं पाहिजे, असे नियम आहेत. पण ते पेट डॉगचे ते रूल तुम्ही स्ट्रे डॉग्सना लावलेत, विशेषतः जिथे 80 मिलियन डॉग्स आहेत. तर हे शक्यच नाही होणं. आणि जे शक्य नाही त्याच्यामध्ये आपण रिसोर्सेस घातले, पैसे घातले, तर तुमचं किती पण चांगलं इंटेन्शन असेल तरी मूळ जो मुद्दा आहे त्या मुद्द्याचं सोल्युशन ते नाही. आणि अशा प्रकारे शेवटचा पॉईंट माझा हा आहे या बाबतीतला की अनेक महानगरपालिका आहेत भारतामधल्या ज्यांनी कोट्यावधी रुपये गेल्या 20 वर्षात, कोट्यावधी, आणि ते सगळ्या पेपरमध्ये बातम्या आलेल्या आहेत, कोट्यावधी खर्च केलेत पण त्याचा काहीही उपयोग झालेला नाही आणि आपण अजून तेच रेकमेंड करतो. त्याच्यामुळे हा विकेट प्रॉब्लेम आहे की आपल्याकडे इतक्या प्रमाणात मोकाट कुत्री आहेत, सगळीकडे आहेत, त्यांच्यातनं होणारे रोग आहेत आणि त्याच्या बाबतीतला जो उपाय सुचवला जातोय तो अशास्त्रीय आहे. अँड दॅट इज वाय इट इज अ विकेड प्रॉब्लेम. जे या सगळ्याशी संबंधित नाहीत, ॲक्टिव्हिस्ट म्हणून, तुमच्यासारखे अभ्यासक म्हणून, डॉक्टर म्हणून, किंवा ज्यांच्या काहीच प्रो किंवा कॉन भावना नाहीत, कारण खूप जण अशी आहेत की ज्यांचा आणि पेट डॉगचा संबंध नाही, त्यामुळे त्यांची मतं, माझ्याकडेही पेट डॉग नाही, ज्यांची मतं ही आजूबाजूला बघितलेल्या गोष्टींवरती असतात. माझा प्रश्न असा आहे शेवटचा की आमच्यासारख्या व्यक्तींनी, ज्यांना या बाबतीतलं फारसं काही माहीत नाही, त्यांनी याबद्दल काय केलं पाहिजे? काय ॲक्शन आयटम आहेत का प्रिव्हेंट करायला सगळ्यांनाच एकूण? नाही, नक्कीच. म्हणजे मी मागचाच मुद्दा कंटिन्यू करतो की भारतामध्ये दरवर्षी 20,000 लोक डॉग बाईट रेबीज होऊन मरतात. याचा थोडं कन्व्हर्जन केलं तर दर अर्ध्या तासाला एक माणूस कुत्रा चावून मरतो. ते मरण अतिशय हॉरेबल असतं. तुमची इच्छा असेल तर तुम्ही यूट्यूबवरती व्हिडिओ बघू शकता. तर रिसेंट गाझियाबादमधला व्हिडिओ आहे की एका मुलाला त्यांच्या शेजारच्याने खाऊ घातलेलं कुत्रं चावलं. त्यांनी आईवडिलांना सांगितलं नाही आणि 2-3 आठवड्यांमध्ये त्याच्यात रेबीजची लक्षणं दिसायला लागली. आणि त्याला जेव्हा वडील दवाखान्यात घेऊन गेले तेव्हा तिथले डॉक्टर म्हणले की याच्यावरती उपाय काही नाही, रेबीज या रोगावरती उपाय नाही. आणि रेबीज होऊन जो माणूस मरतो तो माणूस शेवटचे 3 ते 4 दिवस ज्याला हायड्रोफोबिया असं म्हणतात की त्याला पाणी पिता येत नाही, तहान लागते पण पाणी पिता येत नाही, कारण घशातले जे स्नायू आहेत त्यांचे स्पॅझम चालू होतात त्या विषाणूमुळे. आणि अतिशय तडफड होऊन अतिशय असा मृत्यू कोण शत्रूला पण लाभू नये अशा प्रकारचा तो मृत्यू मरणाऱ्याकरता आणि त्याच्या भोवतीच्या लोकांकरता असतो की ज्याच्यावरती जगामध्ये कुठेही उपाय नाही. हा रोग झाल्यावरती त्याच्यावरती उपाय नाही. आणि भारतामध्ये हे जे 20,000 लोक मरतात यांची आपल्याकडे शासकीय पातळीवरती दखल घेतली जात नाही. याचं कारण आत्तापर्यंत रेबीज हा नोटिफायबल डिझीज नव्हता.
त्याच्यामुळे रेबीजचे रुग्ण हे एकतर हॉस्पिटलमध्ये मरत नाहीत, त्यांना घरीच पाठवतात उपाय नसल्यामुळे, आणि ते घरी मेल्यामुळे त्यांचं रेकॉर्ड होत नव्हतं. त्यामुळे सरकारी आकडा 200 आहे की भारतात 200 लोक मरतात, पण सायंटिफिक सर्व्हेलन्समधनं आलेला आकडा 20,000 आहे. कदाचित त्याच्यापेक्षा खूप जास्त लोक मरत असतील. ही मरणारी सगळी जी लोक आहेत ही गरीब वर्गातली, ग्रामीण भागातली अशी लोक आहेत. आणि ह्याचा तुम्ही जो म्हणलात त्या वर्गाशी फार कमी संबंध येतो. आपल्याला एकतर हे दिसत नाहीत, हे मृत्यू दिसत नाहीत, आणि असं असल्यामुळे ऑल इज वेल असा एक समज या वर्गाचा, मध्यम वर्गाचा किंवा शहरातल्या लोकांचा असू शकतो, पण खरी परिस्थिती ती नाही. ते जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत ह्याच्यावरती आपण काय करायचं, काय केलं पाहिजे या विषयाला काहीच अर्थ राहत नाही. एक दुसरी गोष्ट अशी की जरी रेबीज या रोगावरती उपाय नसला तरी कुत्रा चावल्यानंतर विशिष्ट उपाय जर का वेळेत केले गेले तर रेबीज टाळता येतो 100%. त्यामुळे या 20,000 डेथ्स या 100% प्रिव्हेंटेबल आहेत. त्याच्याकरता ठराविक इंजेक्शनं घेणं भाग असतं, ठराविक काळामध्ये चावा झाल्यापासून, आणि त्याबद्दलची एकूणच आपल्याकडे माहिती खूप कमी आहे. म्हणजे 20-25 वर्षांपूर्वी मी लहान असताना त्यावेळेला कदाचित ही गोष्ट खरी होती की कुत्रा चावल्यानंतर तुम्हाला पोटामध्ये 14 इंजेक्शनं घ्यावी लागायची, आणि त्यामुळे कुत्रा चावलेला परवडला पण ती इंजेक्शनं नको असा एक साधारण समज होता. पण तो काळ गेला. आता 20-25 वर्ष झाली ती इंजेक्शनं बनत नाही, ती इंजेक्शनांवरती बॅन आहे. आता जी इंजेक्शनं आहेत ती दंडात घ्यायची इंजेक्शन आहे. ती इंजेक्शनं अजिबात दुखत नाही, पण त्याच्याबद्दलची एकूणच जनमानसामध्ये माहिती नाही आहे. अजून पण तुम्ही लोकांना विचारलं तर त्यांना 14 इंजेक्शनच आठवतात. त्याच्यामुळे हा एक रिलक्टन्स आहे, ह्याच्याबद्दल तेवढं एज्युकेशन झालेलं नाही. अनेक वेळेला मेडिकल प्रोफेशनमधल्या लोकांना डॉग बाईट संदर्भात ज्या गाईडलाईन्स आहेत नवीन आलेल्या त्यांची माहिती नसते. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा असतो की हे जे इंजेक्शन आहेत त्यांची अवेलेबिलिटी, उपलब्धता हा एक मोठा प्रॉब्लेम आहे. कदाचित शहरांमध्ये मिळू शकतात, पण शहरांपासून लांब गेल्यावरती ती इंजेक्शनांबद्दल माहिती नसते, ती अवेलेबल नसतात, आणि ते एक 10-15 दिवस उलटून गेल्यानंतर ती इंजेक्शनं घेऊन काही उपयोग नसतो. आणि मग अनेक ठिकाणी ज्याला म्हणतात काय लोकल क्वॅक्स असतात ते काहीतरी उपचार करतात, जखमेत चुना भरतात, अजून काय करतात की ज्याचा काही उपयोग नाही. त्यामुळे याच्याबद्दलची माहिती लोकांना होणं हे फार आवश्यक आहे या रेबीजच्या बाबतीत आपण बोलत असू तर. पण त्याचबरोबर डॉग पॉप्युलेशन मॅनेजमेंट हा एक महत्त्वाचा विषय आहे, आणि तो विषय आपण आधी बोललो त्याप्रमाणे हा अनेक प्रकारे कॉन्फ्लिक्टिंग त्याच्यामध्ये विषय येतात. की डॉग लवर्सना असं वाटतं की इतर लोक सगळे म्हणतात की कुत्र्यांना मारून टाका. ह्युमॅनिटेरियन ग्राउंडवरती ज्याला आर्टिकल 21 जे आपल्या कॉन्स्टिट्यूशनचं आहे की प्रत्येकाला राईट आहे जगायचा आणि बाकीच्या लिबर्टीज ज्या आहेत त्या असायचा. तर समाजामध्ये ह्याचं काय म्हणता येईल हे बदलत राहतं की तुम्ही जर का 4 चाकीने प्रवास करताय तर तुम्हाला या मोकाट कुत्र्यांपासून होणारा त्रास हा वेगळ्या प्रकारचा आहे. पण तुम्ही जर का चालत आणि सायकलवरती जर का हिंडताय तर त्यांनी मोकाट कुत्र्यांचे चावे किंवा याचे जे होणारा त्रास आहे तो वेगळ्या प्रकारचा आहे. तो जोपर्यंत आपण लक्षात घेत नाही तोपर्यंत ह्याच्यावरती प्रायोरिटीने उपाय केले गेले पाहिजेत, ते होणार नाही. आणि याला फक्त शास्त्रीय दृष्टिकोन ठेवूनच मी मगाशी म्हणलं तसं लोकली रेलेव्हंट स्ट्रॅटेजीज असल्याशिवाय ह्याच्यावरती उपाय नाही. फक्त ABCने सुटणार नाही आहे किंवा फक्त शेल्टर्स काढून सुटणार नाही. तर त्याकरता एकत्र येणं फार आवश्यक आहे. पण ते एकत्र येणं तेव्हा शक्य आहे ज्या वेळेला आपल्याला समाजाच्या बाकीच्या थरांमध्ये विशेषतः अनप्रिव्हिलेज जी लोक आहेत त्यांना याचा जो त्रास होतो तो जर का तुम्ही गृहीत नाही धरला तर ह्याच्यावरचे जे उपाय असतील ते उपाय योग्य नसणार. सर फार इंटरेस्टिंग गोष्टी समजल्या. काही काही गोष्टी आपल्याला माहीत नसतात. त्यातली वन हेल्थ ही कन्सेप्ट समजली आणि त्याचे वेगवेगळे पॅरामीटर्स समजले. खूप एनलाईट करणारी ही चर्चा होती. तुम्ही वेळ दिलात तुमच्या भारत दौऱ्यात आणि आम्हाला ही सगळी माहिती सांगितलीत त्याबद्दल खूप खूप आभार. धन्यवाद. थँक्यू.